एव्हरीबडी, मी आहे ज्योत्स्ना. आर्ज मराठी ब्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. साधारण सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि हा आहे रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर. कल्याण रेल्वे स्टेशन स्मार्ट सिटीमुळे अतिशय अस्ताव्यस्त झालेला आहे. खूप महिन्यांनी मी STने प्रवास करत आहे. ST स्टँड शोधण्यासाठी बराच वेळ गेला. फायनली ते आम्हाला सापडलं. अनंत हलवाईच्या समोर ते हलवलेलं आहे आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि नंतर शिवाजी चौकामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि शिवाजी चौकातला हा व्ह्यू मला इथे घेता आलेला आहे. वाव, खूप सुंदर दिसतोय हा शिवाजी चौक. आहा, सकाळची जी गर्दी असते ती थोड्याफार प्रमाणामध्ये कमी असते. सगळी दुकानं वगैरे बंद असतात. त्यानंतर इथे आम्ही तिकीट काढलेलं आहे महिलांसाठी, जे आता सध्या हाफ तिकीट झालेलं आहे. त्याचा आम्ही पहिल्यांदाच लाभ घेतलेला आहे. नंतर हा शहाडचा रोड आहे आणि सुंदर असा सूर्योदय, छानसा व्ह्यू मला मिळालेला आहे. नंतरही पुढे गेल्यावर शहराच्या बाहेर पडल्यानंतर सकाळचं जे छानसं आकाशातलं रंगीबेरंगी दृश्य असतं ते इथे मी डोळ्यामध्ये साठवत हा प्रवास सुरू झालेला आहे. सूर्याचे किती सुंदर रंग दिसत आहेत आकाशामध्ये आणि ही आजूबाजूची झाडं, आहा सुंदर, आणि खिडकीतून येणारा वारा. पुढे गेल्यावर आपल्याला जाणवतं की पावसाळा ऋतू संपून आता बरेच महिने झालेले आहेत आणि उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. त्यामुळे झाडांची पानगळ झालेली आहे. इथे मी आणि मम्मी, आणि ST पूर्ण मोकळी होती त्याच्यामुळे आम्ही मस्त निवांत बसलो होतो. मी आणि आई खूप महिन्यांनी सोबत प्रवास करतोय. फायनली नंतर इथे ब्रेकफास्टसाठी आम्ही थांबलेलो आहोत. मी काही खाल्लेलं नाही. आणि नंतर साधारण 1 वाजता, दुपारचे 1 वाजता आम्ही आमच्या गावाला, माझ्या मामाच्या गावाला आजोळी पोहोचलेलो आहोत. आणि आजूबाजूला तुम्ही पाहत असाल की काहीही नाही आहे. फक्त लांब दूरपर्यंत नजर गेली तरीही शेतं दिसतील, वावरं दिसतील, माळ दिसेल आणि उन्हाचा जो प्रभाव आहे तो थोडाफार प्रमाणात दिसतो. तरीही या गावामध्ये बऱ्यापैकी पाणी आहे, त्याच्यामुळे तितकासा उन्हाळ्याचा त्रास होत नाही. इथे साईडला तुम्हाला दिसते ही कांद्याची अरण आहे. याच्यामध्ये कांदा साठवून ठेवला जातो. ही सगळी आजूबाजूची वावरं माझे आजोबा, त्यांचे भाऊ म्हणजे मम्मीचे काका वगैरे या सगळ्यांची आहेत. तुम्हाला दिसेल लोणी मावळा हे माझं अतिशय आवडतं गाव. या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल. हे आहे कांद्याचं बी, की नंतर याच्यातून बी काढून ते लावून मग कांद्याची रोपं तयार करून कांदा लावला जाणार आहे. फायनली आम्ही घराजवळ पोहोचलेलो आहोत. अतिशय शांत असं हे गाव आहे आणि आजूबाजूला खूप कमी घरं आहेत, त्याच्यामुळे इथे खूप शांतता आहे. घराजवळ पोहोचल्यावर ऑफकोर्स मामा आणि मामी माझे शाळेत गेलेले होते. शनिवार होता, वर्किंग डे होता आणि आम्हाला वाटत होतं घरी कुणी आहे की नाही, पण मावशी, माझी मोठी मावशी आलेली होती. इथे सगळं जेवण वगैरे झाल्यावर मावशी इथे गप्पा मारतीये. आजोबांशी पण इथे गप्पा मारण्याचं काम सुरू आहे. ते बरीचशी लोक ये जा करणं चालू आहे, कारण दुसऱ्या दिवशी एक अतिशय महत्त्वाचा प्रोग्राम आहे जो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच. हे आहे असं संध्याकाळचं 4-4:30चं वातावरण गावचं. 4:30 पण नाही, जास्त वाजले असतील, 5 वगैरे. आणि मी आणि मावशी शेतामध्ये फेरफटका मारायला निघालेलो आहोत. अगं मला पण तसंच वाटतंय झोपायला. पाय आता माझे डोळे न झाकायला लागले. हो, त्याला शेवगा शेंगा. हे आहे हरभऱ्याचं वावर. इथे आजी ऑलरेडी अगोदर गेली होती आणि ती हरभरा काढत होती, म्हणजे उपटत होती. ऑलरेडी 2-3 बायका तिथे कामाला होत्या, त्यांचं काम सुरू होतं. आणि आजी बरीचशी म्हातारी झालेली आहे, तिचं वय झाले, पण तिला बसवतच नाही. तिचे हात कंटिन्युअस चालू असतात. म्हणून मग माझी आई आणि माझी मावशीसुद्धा वावरामध्ये तिच्याशी गप्पा मारण्यासाठी गेलेले आहेत की आई काय करते. आणि इथे तुम्हाला दिसते की हरभऱ्याची जी तयार झालेली रोपं आहेत, ते वाळलेला हरभरा आहे, तो असा गोळा करून ठेवलेला आहे.
हो हरभरा, हा घे उपट उपट. अच्छा असा. आणि आता मग ह्याचे दाणे काढायचे ना आजी. हा झाला. कसतो फक्त आपण खात नाही म्हणून त्याला कडबड म्हणतात. अच्छा अच्छा. आणि थोडंच लावलंय ना म्हणजे त्या जनावरांपुरतं. नंतर हे आहे कडबाळ की हे जनावरांना खायला देतात. ज्वारीच असते पण ती थोड्याफार प्रमाणामध्ये जनावरांसाठी लावलेली आहे. नंतर इथे आहे भुईमुगाचं वावर. हे 3-4 महिन्यांनी इथे भुईमुगाच्या शेंगा तयार होतील. त्या आजोबांकडे कुठल्याही प्रकारची जनावरं पाळलेली नाहीत. फक्त ही एक बकरी आहे आणि तिची 2 करडं. कारण की त्यांचं वयामुळे त्यांना झेपत नाही. पूर्वी बरीच आम्ही लहान असताना बरीच जनावरं होती. नंतर इथे संध्याकाळ झालेली आहे आणि शेतातून काढून आणलेला जो हरभरा आहे तो भाजण्याचं काम सुरू आहे. हुरडा बनवण्याचं काम सुरू आहे. हे आमचं जुनं घर आहे. जुन्या घरामध्ये ही चूल आहे, तिचा जास्त वापर होत नाही. तिथे हा हुरडा भाजण्याचं काम सुरू आहे. नंतर इथे उद्याच्या कार्यक्रमासाठी जो कार्यक्रम ज्याच्यासाठी आहे ज्याचा आहे त्याचं इथे आगमन झालेलं आहे त्याच्या मित्रांसोबत. आणि इथे त्याच्या आत्या म्हणजे माझी मम्मी आणि माझी मावशी या दोघी जणींना खूप आनंद झाला आहे. खूप महिन्यांनी त्या दोघी त्याला बघतायत. इथे संध्याकाळचं जे वातावरण असतं की गावाला जनावरांना खायला घालणं वगैरे हे सगळं सुरू असतं, ते सगळं सुरू आहे. नंतर इथे मामाच्या रूममध्ये मला टेबलवर काही पुस्तकं दिसलेली आहेत की मामाचं घर म्हणजे पुस्तकांचं भांडार. ती थोडी चाळल्यावर मी त्यातून माझ्यासाठी 2-4 पुस्तकं सिलेक्ट केली आहेत आणि इकडे सोबत घेऊन आली आहे मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचण्यासाठी. इथे आई आणि मामीचा स्वयंपाक सुरू आहे. वाटाणा बटाट्याची भाजी, चपाती, वरण भात असं सगळा स्वयंपाक आहे. बरेच जण आम्ही जमणार होतो. त्यानंतर इथे आजोबा आणि मोठी मावशी यांच्या गप्पा सुरू आहेत. बाहेर इथे वैभव, अमोल, माझे सगळे भावंड ह्यांच्या गप्पा सुरू आहेत. मामाची फोनवर आमंत्रणं दिवसभर सुरू आहेत. नंतर इथे GS महानगर बँकेच्या संचालिका गीतांजली ताई शेळके यांचं आगमन झालेलं आहे. साधारण 8-8:30 वाजलेले आहेत. कारण उद्याचा जो प्रोग्राम होता त्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहू शकणार नव्हत्या म्हणून त्या वैभवचा सत्कार करण्यासाठी आणि त्याचं अभिनंदन करण्यासाठी आदल्या दिवशीच आलेल्या आहेत. नंतर इथे संध्याकाळी अंगणामध्ये बसल्यावर मी बघत होते की स्टार म्हणजे चांदण्या येत आहेत का कॅमेऱ्यामध्ये, पण माझा प्रयत्न फोल ठरलेला आहे. हे लई इन्स्टंट शेकोटी आहे रे तुमची. इन्स्टंट मामा याच शेकोटे. त्याची अजून 5,000 रुपये जास्त मार्केटिंग करते. त्या दिवशी बऱ्यापैकी थंडी होती त्याच्यामुळे आम्ही शेकोटी केलेली आहे आणि छानपैकी शेकोटीचा आस्वाद घेतलेला आहे. नंतर जेवण वगैरे झाल्यावर मी माझ्या मावशीच्या घरी निघालेले आहेत. साधारण रात्रीचे 11-10:30 वगैरे वाजलेले आहेत आणि आम्ही देवी भोयरे गावाला निघालेलो आहोत. इथे फायनली मी भोयऱ्याला पोहोचलेली आहे मावशीच्या घरी. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ज्योत्स्नाचा नमस्कार. हॅव अ ग्रेट डे.